मी तुम्हाला एक सांगतो, ऐका कारखाना आहे गुलेवाडीमध्ये. आपण सीजनमध्ये त्यांच्या बैलगाड्या सण करतो, त्यांच्या आता ही पांढरी कोजळी आज पण सण करतो. डोक्यावरती, कपड्यांवरती, अंगावरती, डोळ्यामध्ये ती कोजळी जात असते. आमच्याकडे पाणी दूषित केलं भेटलं ते रिकामे पाईपच भेटले आमच्या नाद आहे पाणी. हे सगळे भाऊ आमचे आहेत का? तुम्हाला ते विचारतात त्यांचा आवाजच तेवढा आहे. पण हे जे विचारतात ना ते आमच्या काळजीपोटी विचारतात. गावामध्ये आज मोठ्या उपस्थितीमध्ये हंडा मोर्चा होत आहे. गुलेवाडी गावामध्ये 15-20 दिवस पाणी नागरिकांना मिळत नाही. माता भगिनींना असुविधेला सामोरे जायची वेळ आली. 1-2 किलोमीटरवरून पाणी आणायची वेळ आली आहे. गुलेवाडी गावाला मागील 5-6 वर्षापूर्वी 22 कोटी आणि आता सध्या 2022-23च्या काळामध्ये 121 कोटीची पाणी पुरवठा योजना येऊन देखील ती अजून देखील पूर्णत्वास गेली नाही. पाणी आज देखील महिलांना का मिळत नाही, प्रत्येक नागरिकाला का मिळत नाही? देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी जल जीवन मिशन ही योजना भारतातील प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील, खेड्यावस्तीपर्यंत प्रत्येक गरीबाला पाणी मुबलक मिळावा यासाठी ते प्रयत्न करतायत. आज गुलेवाडीला एवढी मोठी योजना येऊन देखील 15-20 दिवस जर पाणी येत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका मानावं लागेल. गुलेवाडी ग्रामपंचायत मध्ये अवैध नळ कनेक्शन जवळजवळ 4 ते 5 हजार आहेत. याच्यावर अद्यापही कारवाई नाही. कित्येक सरपंच आले, कित्येक सदस्य आले, कित्येक ग्रामसेवक आले, पण आज ही गुलेवाडी ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. याला जबाबदार धरायचं कोणाला? याच्या पुढे जर गुलेवाडी ग्रामपंचायत जर वेळेवर पाणी पुरवठा करत नसेल, ग्रामस्थांना वेळापत्रक पाण्याचं देत नसेल तर यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. जर आपल्याला ही भूमिका पार पाडता येत नसेल तर आपण सरळ त्या पदाचे राजीनामे द्यावे, खुर्च्या खाली कराव्या, अशी मी गुलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने, आलेल्या माता भगिनीच्या वतीने विनंती करतो. त्या गोष्टीचं गांभीर्य नाही. प्रशासकीय अधिकारी येत जात असतात, त्यांना ते काम समजून घेण्यातच बरेचसे दिवस जातात. त्याच्यामुळे अतिशय भ्रष्ट दर्जाचा कारभार या ग्रामपंचायतचा आहे. यांच्या कार्यकाळामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले गेले, कचऱ्याचा प्रश्न तयार झाला, स्वच्छतेचा प्रश्न तयार झाला आणि एकंदरच गटारी, रस्ते या सगळ्या गोष्टींचा प्रश्न तयार झाला. एकदम निकृष्ट दर्जाचे यांचा कारभार आहे. मी म्हणते या सगळ्यांनी ग्रामस्थांची अशी मागणी का सगळ्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आज या ठिकाणी राजीनामे द्यावे. पाण्याच्या पिण्याची जी सुविधा केलेली आहे या ठिकाणी म्हणजे जे जिथे बालवाडी जी होती आपल्या शाळेमध्ये म्हणजे माझ्या घराजवळ स्वस्त धान्य दुकान जवळ, तिथं सुद्धा जे पाण्याचं जे आरओ मशीन जे बसवलेलं आहे त्या आरओ मशीन मध्ये जे टँकरने पाणी आणून ओततात आणि अक्षरशः त्या पाण्याचा डिझेल पेट्रोल सारखा वास येतो आणि ते पाणी पिण्यात येतं. 1 रुपया लिटर प्रमाणे ते पाणी भेटतं, पण ते पाणी जर पिल्यानंतर लोकांच्या आरोग्याला जर धोका झाला तर त्याला जबाबदार कोण राहील? आणि त्या पाण्याचा अक्षरशः डिझेल सारखा वास येतो, डिझेल पिल्यासारखा वास येतो. तुम्ही आजही ते पाणी पिऊन पहा, सगळ्यांनी चेक करा, त्याला जबाबदार कोण राहील? जरी ग्रामपंचायतीने त्या पाण्याचा जरी पाण्याचा जरी तिथं उपयोग केलेला असेल, पण त्याच्यामध्ये जर टँकरने जे पाणी आणून होता तर त्या टँकरच्या पाण्याचं तुम्ही पिऊन पाहिलेलं आहे का? तिथं ते शुद्ध होतंय का नाही होतंय हे तुम्ही चौकशी केली का? त्याचा अक्षरशः पेट्रोल डिझेल सारखा जर वास येत असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीने अगोदर पिऊन पहा सगळ्या सदस्यांनी आणि मग ते गावासाठी त्याचा उपयोग करा. हीच माझी नम्र विनंती राहील. भरपूर आहे ना, म्हणजे पाण्याचा प्रश्न तर सोडवला पाहिजे ना. पाणी नाही म्हटल्यावर त्या ग्रामपंचायत, गावची ग्रामपंचायत खूप मोठी आहे आमची. कशाला मोठी आहे? जर लोकांचे प्रश्न मिटत नाही, लोकांना पाणी नाहीये तर त्या ग्रामपंचायतचा काय उपयोग आहे? मग पुरस्कार घ्यायला, खुर्च्या भेटायला, मोठमोठे पद भेटायला काय उपयोग आहे त्यांचा? अगं गोरगरीब लोक मोलमजुरी करतात आणि यांना पैसे देतात. पाणी यावा, आम्हाला सुविधा मिळावा. कसल्या सुविधा? बिन पाण्याच्या मारा. त्या जळकीवर 1 जण मेलं तर त्याच्या दिवसातून 5 जातात ट्रेत. कोण दखल घेत त्याची? कशाने मारतात ते? त्याच्यामध्ये आपल्या त्या पाण्यामध्ये पाय होतं, त्याच्यामध्ये जंतू पडलेले, त्या तळा पाय होतं त्याच्यामध्ये कुत्रे मेलेले. काय उपयोग आहे त्याचा? कुत्रे मारवले त्याच्यामध्ये, फिल्टर बसवले. कशाला फिल्टर बसवले? त्या पाण्याचा काय उपयोग? फिल्टर चालूच नाही, फिल्टरच चालू नाहीये ना, ते उपयोग नाही ना त्याचा. तुम्ही ना पैसे घेता, ग्रामपंचायत मोठी, आपल्या गावचं नाव पण मोठं आहे, त्याप्रमाणे वागा पण ना सगळे.
तेवढी सोय सुविधा करा ना तुम्ही लोकांची, तर त्याचा उपयोग ना. आम्हाला पण गर्व वाटतं ना, आमची ग्रामपंचायत खूप मोठी आहे, आमचे सदस्य सगळे जीव लावून कामं करतात, दक्षता घेतात, आम्हाला पण सांगता येतं लोकांना.